ज्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांची उपमाही कमी पडली गेली, अनेकांना विशेष मार्ग दिशा मिळाल्या. दशा आणि दिशा म्हणजे दशा झालेल्या जीवन दिशा ज्यांच्यामुळे मिळाली, ज्यांनी अनेक प्रकारचे नियम आपल्या भक्तांना दिले, त्यांनी चतुसृष्टीचा पुरस्कार केला. सर्व भाग्यवान गुरुभक्त ज्यामध्ये ब्रह्मचारी नागेंद्र शोधात ब्रह्मचारी रुबेदानंद, त्याप्रमाणे जयबाबाई भक्तराजची त्याला जोरदार अभिनंदन दिले. अध्यात्मामध्ये ज्ञान होणं फार गरजेचं आहे. तसं प्रत्येकाला काय वाटतं, मला मुलगा झाला पाहिजे. लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला मुलगा झाला पाहिजे. तसंच बघा, गुरु केल्यानंतर काय ज्ञानपुत्र काय झालं पाहिजे. बघा, ज्ञानपुत्र बघा झाला पाहिजे, तर गुरु करून उपयोग आहे की. त्याचा नुसार गुरु केला सत्यावरले चले, हे बघा म्हणजे अंधकारचे प्रकाशावर चले. कारण गुरु सुद्धा कोणाला म्हणतात, जे अज्ञानाकडून ज्ञाना करण्याचा काय अज्ञान नष्ट करून त्याला ज्ञान प्राप्त करून देतात. पापाकडून काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर म्हणजे काय म्हणतात, जे तर ज्ञानाचा पुरवठा म्हणजे जेथे फार मोठं ज्ञानाचं भांडार आहे, तेथे सेवा हा दारवंठा. बरं का, काय सांगितलं, जे तर ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंठा. ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करे का सुपोटा बोलून बोली. म्हणजे ज्ञानरूपी धनाची रास जर प्राप्त करायची असेल तर कोणत्या दरवाजातून जावं लागेल, कोणत्या दरवाजातून जावं लागेल. आता सैनिकमध्ये बोललं की ना, लक्षात बघा, सेवा काय सेवाच्या माध्यमातून गेल्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. लक्षात. म्हणून गुरुसेवा किती महत्वाची आहे, गुरुसेवा किती महत्वाची, गुरुभक्ती गुरुसेवा किती महत्वाची आहेत, त्याचे बरोबर नाथमानी भागात म्हणे गेलं आहे. त्याच अनुषंगाने मग नाथमाना भागात नाही का म्हणतात, आज 30 वार्ता 322 आणि 322 मध्ये नाथमाना भागा अध्याय 3 मध्ये बघा, गुरुभक्ती गुरुभक्तासाठी गुरुभक्ती किती श्रेष्ठ आहे, किती महत्वाची. शिष्य 4 वर्षात म्हणून नाथमानी भागात शिष्याचितासाठी गुरुभक्ती बघा अध्यात्म सांगितलेली आहे. म्हणून गुरुसेवेचं महत्व कोणाला कळलं, हनुमंताला कळलं. कोणाला कळलं, अशा मग हनुमंत कधी काही वाचित बसले का, बाकी काही का हनुमंताने असं पुढं होतं तुम्ही बघितलं का, त्यांनी शिवमहापुरुष पारायण केलं, दत्त पारायण केलं, राम पारायण केलं, केलं किंवा त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि तीर्थयात्रा असं पुढे आलेलं पाहिलं का. कारण त्यांचा भाव काय होता, एक इष्ट भाव माझा सदूर चरणापासून त्या सर्व तीर्थ आले. लक्षात. म्हणून गुरुभक्ती कोणाला कळाली, गुरुसेवाचं महत्व कोणाला कळालं, हनुमंताला कळालं. म्हणून ते नेहमी आपल्या गुरुजवळ कसे बसलेले असतात, आहे की नाही. लक्षात का, पोच गुरुच्या समोर जवळ बसताना सुद्धा कसं बसावं, हनुमंत कसे बसायचे आपल्या गुरुजवळ, मनश्राम प्रभू जवळ. विरासन म्हणजे एका पायावर बघा, काय एका पाया विरासन घालून हात जोडून आपल्या सद्गुरूंच्या चरणाशी बघा, ते आपल्याला बसलेले पाहायला मिळते. याचा अर्थ चिपोज काय सांगते, हनुमंत काय म्हणतात आपल्या गुरुंना त्या माध्यमातून, गुरुदेवा मी आपला सेवक आहे, काय
गुरुदेव मी आपला सेवक आहे, आपण मला आज्ञा करावी आणि मग ती वाट पाहत आहोत फक्त फक्त मला ऑर्डर आली पाहिजे. तसं नाही काय काही लोक कंपनीने ऑर्डरची वाट पाहते, ओनली वेटिंग ऑर्डर. तसं बा गुरुभक्ताने कशाची वाट पाहिली पाहिजे, काय गुरुचा आदेश मला मिळतो की आणि मी करीतो ती सेवा करण्यासाठी मी ती संधी प्राप्त करीन. लक्षात घ्या, न करिता गुरुभक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, ह्या लागे गुरुभक्ती बोललेले ग्रंथ शिष्यितार्थ. म्हणून आपण म्हणतात की या भागवतामध्ये शिष्यादितासाठी गुरुभक्ती गुरुसेवा किती महत्वाची याचं वर्णन बघा केलं. म्हणून देव काय बाजारचा भाजीपाला आणि देव काय अशाने भेटायचा. देवाला काय लागतं मग भाव तर कसा भाव सुद्धा कसा असला पाहिजे, परफेक्ट पक्का. पक्का म्हणजे एकनिष्ठ भाव लक्षात, तर त्या भक्तीला काहीतरी बघा रहस्य प्राप्त होतं. किंवा विशेष आनंद बघा त्या जीवाला होत असत. आता आपला मुख्य विषय काय आहे, मुख्य विषय काय आता आपला ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे. काय ज्ञान लक्षात ते ज्ञान का परवे आधी आणा बघा गर्वाचा करे जायची सगळं त्याला बघा गर्व अभिमान करायचा नसतो, काय करायचं नसतो. आता नम्रते भावाने बघा गुरुला शरण जायचं असं असेल. ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी शिष्याने कोणत्या सूत्र वापरलं पाहिजे, कोणत्या माध्यमात केलं पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे, हा मुद्दा बघा सर्व लक्षात घ्यायचं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, इकडे भागवतामध्ये नाथमाला वर्णन करतात. तुम्हाला उदाहरण दिलं कोणाचं, हनुमंताचं उदाहरण दिलं. आणखी कोणाचं उदाहरण आहे, श्रीरामाचं उदाहरण आहे. वशिष्ठ त्यांचे गुरु, दोन्ही गुरु होते त्यांचे. लहानपणी त्यांना विषामित्राने कोणत्या कामासाठी नेलं होतं, सुरक्षा राखणदार बघा, राखणदार म्हणून देवाला नेलं होतं आहे की. राखण कशाच करायचं, यज्ञाचं आहे की. यज्ञाची राखणदारी करायसाठी आणि आपले राखणदारी यज्ञाच्या टायमाला कुठं राहते माहिती का, लक्षात घ्या. नीट जरा विचार करा, भगवंत राखणदार करायला होते यज्ञाचं. समिधा व्हायला का इंद्राचा ऐरावत हातीवर समिधा आणि आपली एवढे लाकडं आणून टाकी समिधा सांगितलं लक्षावर मग नीट म्हणून लक्षात घे. सेवा कशी करावी, काय सेवा कशी करावी जरा सूत्र त्याचं लक्ष बघा आपल्याला असलं पाहिजे. नवे नवे पांडवच्या यज्ञामध्ये पत्र उचलायला कोण होतं, त्याला का त्याला प्लास्टिकच्या ताटल्या नव्हत्या, प्लास्टिकच्या पत्राला नव्हत्या. मग कोणत्या पत्राला होत्या, ही पानं केळीचे पानं आपले काही असं पानं असतात. कशाचे पानं म्हणतात ते पळसाने पळस आला ना, पळसाचे पाणी म्हणते आणि पळसाला पाणी दिलं. देव साक्षात भगवंत यज्ञामध्ये कोणकोणते श्रीकृष्ण भगवंतांनी सेवा केली, उष्ट उचलायचं की लोकांनी जेवण करायचं तिथं पत्राला जेवण उचलायच्या. लक्षात पांडवांचे घोडे घासायचे, व्हायचे काम करायचं. लक्षात श्रीराम प्रभूंनी सुद्धा यज्ञाचं राखण करायचं. लहानपणी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गायींना काय करायचं, गायींची सेवा करायची. श्रीकृष्ण सरपण आणायचे काम करायचं लहानपणी. याच्यावर का सेवा बाबा, सेवा बाबा किती महत्वाचं आहे. आणि म्हणून काय म्हणतात, सेवा तर म्हणून मग कधीच मेवाची अपेक्षा करू नये. सेवा जर केली तर ऑटोमॅटिक लक्षात आवश्यकता मागायची गरज नाही. कारण गीतेचं वचनच आहे. काय गीतेचं वचन आहे, जैसा कर्म करेगा वैसा, तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला मिळेल. आहे की पुण्याचं काम केलं त्याचं फळ चांगलं मिळेल, पापाचं काम केलं त्याचं फळ
दुःख बघावं लागेल, बघावं लागेल. अशा तिने मुद्दा आता काय ज्ञान, काय शिष्यांना भक्तांना ज्ञान कशा मिळू शकतं, ज्ञानप्राप्तीचं साधन काय, ज्ञानप्राप्तीचं सूत्र काय, ज्ञान मिळण्याचा मार्ग कोणता लक्षात घ्या. हे समजणं, ज्याला समजलं ना दॅट विल बी सक्सेस. काय नो टेन्शन, नो हरी, नो वरी, लक्षात घ्या, सक्सेस. पण आपल्या अध्यात्म मार्गामध्ये आपण इथे कशासाठी आलेलो आहोत, नापास होण्यासाठी आलेले नाहीत बरं का तुम्ही शिकलं सर्व. या अनुष्ठानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना काय करायचं आहे, जास्तीत जास्त मार्क ऑप्टेन है की ती कोणत्या श्रेणीमध्ये, अ ब क ड श्रेणी असते ना, 4-5 श्रेणी, अ ब क ड ही 5 श्रेणी, 5 श्रेणी असतात. मग ई मध्ये श्रेणीमध्ये जायचं, ड जायचं, क जायचं, ब जाता, अ जायचं की नाही. आणि श्रेणी ज्या का ज्यांनी लक्षात घ्या कोणत्या श्रेणीमध्ये आपल्या पास व्हायचं. आता कारण श्रेणीमध्ये पास केलं जातो आजकाल सिस्टम बदलली. श्रेणी परीक्षा का परीक्षा आहे, लक्षात परीक्षा आहे, परीक्षा नाही असं नाही, परीक्षा आहे, फक्त मार्क आहे. श्रेणी पद्धत आहे. श्रेणी म्हणजे वर्ग, वर्ग, अ वर्ग, ब वर्ग, क व ठ ई. म्हणून या कार्यक्रमांच्या माध्यमातून आजचा मुद्दा आहे आपल्याला ज्ञान. काय ज्ञान, ज्ञान नाही ज्ञानेन सदृश पवित्रमय मुदत समुच्चय लक्षात. कारण ज्ञानासारखं जगामध्ये पवित्र दुसरं काहीच नाही. अज्ञानाचा बघा, ज्ञानाचं रहस्य असं आहे की जेवढं तुम्ही दुसऱ्याला द्याल ना तेवढं काय होतं, ते तसं जात नसं ना, दान दिल्याने वाढतं म्हणत्या, तसं ज्ञान दिल्याने काय होतं. म्हणून काय म्हणलं जातं, जे जे आपणाशी ठावे, काय जे जे आपल्याला माहिती आहे ना, जे जे आपणाशी ठावे ते इतरांची सांगावे. ज्ञानी करून सगळं लक्षात. सर्व कसे झाले पाहिजे, सर्व कसे झाले, आडे राहिले पाहिजे का, अज्ञान राहिले पाहिजे का, लक्षात घ्या. म्हणून या सोहळ्याच्या माध्यमातून आपण बघा ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची. जसं नाही का बाबा उदाहरण देतात, या मोराने रांडोरून येतं की, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जसं मोर लांडोरणीचा बघा जन्म कसा होतो, असं वैशिष्ट्य बघा या मोर लांडोरणीचं आहे. मैथून क्रियेतून यांची उत्पत्ती, यांचा जन्म होत नाही बरं का. म्हणजे स्त्री पुरुष एकत्र येऊन यांचा जन्म होत नाही. त्यांच्या जन्माचं पद्धत सिस्टीम वेगळी बरं का. एवढं एकच प्राणी जगामध्ये आहे, यांचा जन्म सिस्टम भगवंताने वेगळ्या पद्धतीने केलेला असेल. वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने, आकाशात ढग येतो ना, काय चार बघा ढग आकाश येतात, मग गडगडाट बघा आवाज येतो, काय येतो, गडगडाट, ढगांचा गडगडाट आवाज येतो. आणि मग पावसात बघा धारा सुरू होतात, झळा सुरू होतात. आणि त्यावेळेला मोरांना काय होतं, आनंद आनंद. आणि मोर लांडोरी बघा एकत्र ते नाचत असतात. नाचत असताना ते अतिशय आनंद त्या मोरांना होतो. आणि आनंद झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून काय पडतं, आनंदाचे अश्रू का थेंब. आणि मग ज्याला त्या आनंदाचे अश्रू खाली जमिनी पडत असतात, त्याला जी लांडोरी काय करते, जी लांडोरी काय करते लक्षात राहील, लांडोरी काय करते, तिचं लक्ष पूर्ण नसतं त्या मोराकडे. पूर्ण लक्ष नसल्यामुळे तुझा आनंदाचा अश्रूने खाली पडत असताना ती झेला जायचं तसा खाली पडून जातो, तिने झेला जात नाही. मग ती कशी राहते, वांज कशी राहते, तिला काही मग होत नाही, वाहन राहते, वाहन राहते, वाहन राहते, वाहन. दुसरी बघा लांडोरी असते, नाचत असताना त्या मोरांसमेत ज्यावेळेला मोराच्या डोळ्यातून अश्रुबिंदू पडतो. आणि मग जिचं लक्ष बघा अर्धवट असतं, अर्धवट असल्यामुळे थेंब पडत असताना अर्धा थेंब गेला जातो. जेवण किती लक्ष अर्धवट, त्यामुळे थेंब सुद्धा अर्धा झेलला गेला. ती गर्भवती राहिली, मात्र जन्म कोणा दिला, लांडोरीला बरं का, लक्षात घ्या. आणि 1 नंबरची बघा लांडोरी कोणाला म्हटलेलं आहे की मोरांसमेत त्या ठिकाणी नाचत असताना, आनंद घेत असताना ज्याला मोराच्या डोळ्यातून अश्रू फिरतो ना, पूर्ण बघा पूर्ण लक्ष, त्या पूर्ण अटेन्शन त्या लांडोरीमध्ये त्या मोराच्या असं म्हणजे काय सारखा, कधी थेंब पडेल, कधी झेली बरं, कधी थेंब कधी झेली बरं का, पूर्ण अटेन्शन त्या लांडोरीने त्या मोराकडे असतं. आणि मोरांच्या डोळ्यातून ते पडताच ती लांडोरी काय करते, पूर्ण थेंब झेलते. आणि ती गर्भवती राहते. आणि ती कोणाला जन्म देते, मग मोरा लक्षात आहे.
आणि यातून लक्षात घ्यायचं बघा, जसं लांडोळीचं लक्ष, पूर्ण लक्ष कोण जन्माला आलेलं, मोर जन्माला, अर्धवट लक्ष कोण जन्माला, लांडोळी, लक्षच नाही, वांचच राहिली. मग तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल, मग लक्ष दिलं नाही तर तुम्ही विचाराल आज्ञे अडाणीच राहाल, तुम्हाला ज्ञानच समजणारच नाही, बाबा काय बोलून राहिले, आपण काय करू राहिलो, तुम्ही अडाणीच अडाणीच राहाल. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, अर्धवट लक्ष दिलं तर अर्धवट ज्ञान तुम्हाला होईल, नेमकं काय करायचं हे समजणार नाही, लक्षात घ्या. आणि मग गवताना काशी परिस्थिती तुमची होईल, काय करावे काय करू नये समजणार नाही. तिसरा बघा महत्वाचा मुद्दा, पूर्ण लक्ष बघायच्या शिष्यात भक्ताचा असेल, हे गुरु काय सांगतात नाही. पूर्ण बघा ज्याला लक्ष तो भक्त आपल्या गुरूंच्या उपदेशाकडे देतो आणि तो काय करतो, पूर्ण ते काय करतो, लक्ष बघा, लक्ष द्या, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन वगैरे एकाग्र ठेवतो, विरण करतो आणि मग त्याला काय होतं, मग ज्ञान, लक्षात ज्ञान होतं. अशा रीतीने आजच्या या सत्रामध्ये ज्ञान प्राप्त करायचं असेल त्यासाठी काय करायला हवं, अशा अनेक मुद्द्यावर. म्हणून आपल्याला बाबांच्या अपेक्षावर का आपले जे भक्त बरोबर नाही, ही क्षणपट बुद्धीचे राधा काम आहे. तुम्हाला सांगितलं ना, क्षणपद्धीची क्षणपट बुद्धी कोणा म्हणतो मला सांगितलं ना. बाबांना काय अपेक्षित आहे, आपले भक्ती बरोबरले भक्त क्षणपट बुद्धीचे राधा कामा नाही, मेंढर बुद्धीचे राहता कामा नाही, तर कोणत्या बुद्धीचे असले पाहिजे. जर टाळी वाजा ना का, लक्षात. त्याप्रमाणे दुसरा अन्य प्रकार सांगितला ना, काही ना किती वेळा सांगावं लागतं, आपले भक्त कसे नसावे, 4-5 वेळा सांगायलाच नको बरं का, एकदाही सांगायची गरज नको. नुसतं इशारा जरी केला ना लगेच त्याला त्याच्या लक्षात आले पाहिजे वगैरे. त्याला म्हणतात नंबर 1 क्वालिटी, म्हणतात सुपरमॅन. लक्षात काय लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं, पायलट सुपरमॅन पण लक्षात घ्या. आपल्याला नंबर 1 मध्ये काय करायचंय, नंबर 1 लाईन मध्ये बसायचं आहे. मग त्याचे किती बघा आपण परिश्रम केले पण किती बघा अटेन्शन बघायला पाहिजे, अशी मध्ये बघा सर्वांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे या सत्रामध्ये आता पुष्प काय आपलं हे आहेच बरं का, ज्ञान जी प्राप्ती बघा हे सूत्र झालं. त्याप्रमाणे काय की काही मुद्दे लक्षात घ्यायच्यावर का आध्यात्मिक कोणते लक्षात घ्यायचे, बिगर माळीचं पाणी सुद्धा प्यायचं नाही बरं, काय लक्षात घ्यायचं. आणि बाबांच्या अपेक्षा का तुम्ही ते लक्षात ठेवायचंय, तुमच्या सानिध्यात जे जे येतील ना त्यांना सुद्धा तुम्हाला काय करायचंय, जे जे आपणाशी हवे या उक्तींवर का तुम्हालाही ते पुण्य वाट सांगितलं, त्याच्या पुण्याने याप्रमाणे पुण्यान व्हायचंय. म्हणून पहिला मुद्दा काय, बिगर मला स्वतः कधी राहायचं नाही, दुसऱ्या कधी लक्ष ठेवायचं, या जगात मला आहे की नाही, कड आहे लक्षात. कारण कड म्हणजे काय, कवच 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 आपलं. त्याप्रमाणे आणखी बिगर विधीचं कधी राहायचं नाही. मनात का होईना, काय मनात होईना, ज्यांनी तेव्हा त्यांनी मोबाईल वगैरे का होईना, ज्यांची पाठ नसेल त्यांनी पाहून का होईना, येणे तेने प्रकारे विधीचा पाठ झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं. जो आश्चर्याने बघा नित्यने माझं पालन करील त्याचा ॲक्सिडेंट होणार आणि त्याला हार्ट अटॅक येणार. लक्षात घ्या, त्याचा दिवस कसा जाईल एकदम सक्सेसफुल. त्याचप्रमाणे बघा आपल्याबरोबर भक्तांनी आणखी आपल्या देवघरामध्ये किती देव ठेवायचे, फक्त 6 गॉड ओनली बरं का, नॉट 7 and 10, ओनली 6 बरं कसं आहे. ना पहिलं गणेशजी, दुसरं आपली बरं का आपलं कुलदैवत, तिसरं आपले पूर्वज, चौथे आपण शिवभक्त आहे ना, शिवलिंग किंवा पिंड, 5वे आपले गुरु, आणि 6वं कोण राहिलं, देवी. कुलवैद्य खंडोबा असेल ना मग देवी कुलवैद्य खंडोबा.
अशा रीतीने बघा बाकी जे असतं ते लागे शोकेस तुम्हाला जर लईच आवड असेल ना त्यांना शोकेस मध्ये काय करा शोकेस एकदा ठेवून द्यायचे मस्त की नो प्रॉब्लेम. मात्र देवघरात ती ठेवायची ओनली लक्षात तिथे ठेवायची नाही. जरूर त्यांची पूजा झाली पाहिजे ती प्रसिद्धी आहे म्हणून दान पात्र नाही फुलफळाची बाकी दक्षिणा द्यायला कारण दक्षिणा केल्याशिवाय सिद्धी जात नाही. आपल्या देवघरात भागवत असलं काय असलं भागवत असलं पाहिजे. आणि भागवताचं निधन काय करायचं दररोज एक पान का होईना किंवा दोन पाच हो म्हणा का श्लोक म्हणा किंवा नाही वेळ मिळत काय सांगितलं बाबाजींनी भागवत दर्शन करायचं आपल्या पुढच्या कामाला जायचं लक्षात द्या. अशा रीती बघा नित्य जेवढं तुम्ही नित्य नियम कराल ना तेवढा फायदा कोणाचा आहे तुमचा लक्षात. कारण जैसा कर्म घ्यायचा बन त्याचप्रमाणे बरं का आणखी कधी फाटके बघा फाटके कपडे बरं का काय फाटके कपडे घरात ठेवायचे आणि घालायचे नाही असे घालायचं नाही बरं का. आणि फुटके भांडे घरात ठेवायचे नाही ना वापरायला लक्षात ते त्याचं लगेच बिल वाटलं बरं का. यांना सांगून तुम्हाला सांगून समजलं नाही की तुम्हाला सांगून समजलं नाही. आपण चक्कर मारला बाबांनी ते सांगितलं म्हणलं ये बिगर कामात काय करा मग तुमचं डोकं चाललं पाहिजे होतं ना लगेच कामाला कोण आणताय पटक्यान लगेच काढून टाकून घ्यायचे ना हे गावलं पडेल मग काय काम असते. पण अटेन्शन केली माणसं अटेन्शन मिळायला पाहिजे की लक्षात घ्या. घरामध्ये काय ठेवायचं नाही हां फुटके भांडे फाटके कपडे आणि जाळं अशा नाही. म्हणून दिवाळी ना दिवाळीला बघा आपल्या संस्कृती दिवाळी संघासाठी लावलेले आहेत मस्त घर पोचायला साफसफाई केली पाहिजे. त्याप्रमाणे बघा काय करायचं भोजन करताना एक घास का होईना अग्नीला का द्यावा काय गायला द्या आणि काय कारण मंत्र म्हणून काय करायचं काय लक्षात यावर का जय बाबाजी भक्त परिवारासाठी दररोज नित्य काय केलं पाहिजे बघा ही माहिती पाहिजे की लक्षात. आता बाकीच्यांचा मुद्दा दुसरे वेगळ्या किंवा काय गरम पाणी गांगोळता काय गारं पाणी करता ह्याच्या सामर्थ्याचा विषय की त्याप्रमाणे काही चहा पित्या काही चहा पिते त्याचा सामर्थ्याचा विषय की जे ज्यांना पचलं रुचलं त्याचा महिमा कळाला त्यांनी तो कार्यक्रम चालू केला. पुढ्या पाड्यावाल्या तर बंद झाले आपल्याकडे पुढ्या पाड्याला भविष्यात बंद झाले. काही आता विचार करून राहिले आंघोळ आता आपण गार पाणीच करू बरं का थोडं मग त्यांच्या मनात येऊन राहिले आणि ते म्हणते आता चाय आपण जरा दूध घ्यायचं प्रयत्न करू तर त्यावेळेला असा विचार काय बांधून करणार म्हणजे यांचा पाय नाही का इकडं आणि इकडे एक पाप जिकडे इकडे बरं का मग ते आता दोन्ही पाप एका टाकले टाकून म्हणजे विषय सांभाळ लक्षात घेईन काही काही नाही मग ते दोन्ही थोडे आठवणारे तर काय आपल्या दोन्ही आठवायचं आणि आपल्याला एकाच मार्गाने जायचं लक्षात. त्याप्रमाणे मग आता विधानसभा निवडणुका सुरू झाल्या की नाही राजकारणामध्ये सुद्धा आपला का भूमिका काय नाही काय बाबांना विचारण्यात आली बघा बाबांना विचारण्यात आली होती मग बाबांनी स्पष्ट मुद्दा दिला म्हटलं जो येईल तो आपला काय बाबा दरबार सबके लिए खुला है काय बाबा दरबार सबके लिए खुला है जो आएगा उसके लिए क्या है शुभकामना आहे की ज्याचं पाळलं जड ज्याने सक्सेसफुल त्यामुळे आपल्याला कोणाला पाठवा द्यायची गरज नाही काय विषय नाही आहे की काही विषयाची आवश्यकता नाही बरं हाय मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायची. झाकली आपण म्हणतो झाकली सवाला कशी अशाने बघा आपण या विधानसभेच्या आपलं भूमिका आपण आपली असली ठरलेली लक्षात ठरलेली आहे. मात्र बघा सर्वांना लक्षात घ्यायचं बरं का बाबांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत फुकटचे काय घ्यायचे नाही बरं का लक्षात घ्या आहे की कारण ही कलियुग आहे त्याने खोकी म्हणते खोकी तरी सुद्धा बघा आपण जो हिंदू की नाही
आपण हिंदू हिंदू केली आणि हिंदू आणि म्हणून मग आपण जे हिंदू धर्माचं काम करतील त्यांचं आपण काय करणार बाबा गौरव केला जसं बघा आपण एकनाथ शिंदेचं नाव घेतो काय नाव घेतो त्यांनी बाळासाहेब ठाकरे हिंदूचा तत्वावर काय केलं आमदाराला एकत्र केलं आणि सत्ता सुद्धा स्थापन मध्ये केली काय हिंदू धर्म लक्षात घे म्हणून जय बघा जोही चांगलं काम देशासाठी चांगलं काम करेल हा त्यांचा आपला गौरव करतो आपण करणार लक्षात म्हणून अशा रीतीने आजची आता पुस्तक विचारलं एवढं आता पचायला पुस्तक बरं झालं की पचाय करतो राहत्या बरोबर म्हणून बरं झालं आता मुश्किल झालं आपण एक गीत छोटंसं आपण गाव की सुनाचं गीत गाव या सर्व वरात करा बघा मनात तुम्ही ठेक्या टोक्या टाळ्या वाजायची आपण अत्यंत बघा शांततेने आणि समजून आवाजामध्ये या भजन करण्याचा प्रयत्न करणार